आज काय इडली सांबार केलंय का? हो वहिनी. नीट बघून व्यवस्थित केलंस ना? आता परत खडाबिडा सापडायचा. तुला इतकी काळजी होती तर तूच करायचं होतं ना. पिऊ. वहिनी असं का बोलताय तुम्ही तिला? अगं मी गंमत करतेय. तू जरा तोंड बंदच ठेव ना. हा अनु, तू मला वाढ बाई, मला भूक लागली. होय. आई हळू अगं, सांडलं असतं ना. थँक्यू. सॉरी, चुकून लागला धक्का. ओ गॉड, हात दुखतोय त्यामुळे सगळा भार ना या हातावर पडतोय. मला मला इडलीचे तुकडे करताना येणं. अविनाश, प्लीज इडलीचे तुकडे करून देतोस का? मी करून देते. कशाला? नाही, वाढतीयस ना तू. तू करून द्यायला गेल्यावर मग वाढणार कोणाने? भाऊजी करतायत ना, करू दे त्यांना. तू वाढ. खाता येईल ना? हो, थँक्यू. अनु, सांबार अगदी मस्त झालंय. थँक्यू दादा. वहिनी, आणि चटणी पण एकदम मस्त झालीये. ऍक्च्युली सगळंच मस्त झालं अनुप्रिया. नमस्कार पाटकर.
काय नाश्ता चाललाय वाटतं. डिस्टर्ब तर नाही केलं ना मी. आई आहे ना ओळख का विसरलात? अनुप्रिया कोणी हा माणूस? तेलंग काही पैसे उसने घेतले होते ह्यांच्याकडून, ते घ्यायला आलेत. अनुप्रिया हा असा गुंडांना वगैरे घेऊन आलाय? पैसे मी देणारच आहे तुम्हाला. प्रयत्न पण चालू आहेत माझे, पण थोडा वेळ लागतोय. म्हणजे देणार तर आहे ना मी. तेलंग प्लीज समजून घ्या ना. इथे फॅमिली आहे, पाहुणे आलेत, घरच्यांसमोर प्लीज नको. पाहुणे फॅमिली आहे, पाहुणे आले. तुझं तर मस्त चाललंय रे पाटकर. हा? फक्त माझे पैसेच देता येत नाहीये काय. मी पैसे परत करणारच आहे तेलंग. प्रयत्न पण सुरू आहेत ना माझे. आपण बाहेर बोलू चला. आज देतो उद्या देतो. यायला रोजची कॅसेट आहे तुझी. आज पण जर का तीच कॅसेट वाजवली ना तर क्राईमची बंद करून टाकेल पाटकर. आणि काय रे हा? माझे फोन उचलत नाहीयेस तू. एवढा माज आलाय तुला. हा माझेच पैसे घेऊन मलाच माज दाखवतोस. खूप झाला हा पाटकर. मला माझे पैसे पाहिजेत आणि तेही आजच्या आज. कसं शक्य आहे तेलंग? 2 लाख रुपये असे अचानक कुठून आणू मी? ते तू तुझं बघ, मला सांगू नको. मला माझे पैसे पाहिजे आणि तेही आज रात्री 12च्या आत. आणि जर तसं झालं नाही तर
परत जर माझ्या मुलीकडे पाहिलंस ना ते तुझे डोळे काढून हातात देईन. खूप मोठी चूक केली तू वहिनी, आणि चुकीची शिक्षा मिळणारच. मला माझे पैसे पाहिजेत, आणि तेही आत्ताच्या आत्ता. तिला मी कुठून आणू पैसे? ए, ते मला नाही सांगायचं. आत्ताच्या आत्ता मला माझे पैसे पाहिजेत, नाहीतर या सगळ्यांना घराच्या बाहेर काढेल मी. त्या दिवशी सारखं लक्षात आहे ना पाटकर? ए, काढा यांना घराच्या बाहेर. थांबा. किती पैसे द्यायचे तुझे? 2 लाख. प्रथम बाळा माझी पर्स आणतोस? आजी मी आलोच. आज पैसे मिळाल्यानंतर परत या घराची पायरी चढायची नाहीस. घाबरलो आम्ही. पाटकर, याच का तुमच्या पाहुण्या? चांगलंय चांगलंय. हे तेलंग, तोंड सांभाळून बोला. जे काही डेव्हलपर्स माहिती आहेत ना, त्यांच्या या मिसेस आहेत. त्यामुळे काही बोलायच्या आधी 10 वेळा विचार कर. अरे बाप रे, तुम्ही तर फार मोठे माणसं निघालात. म्हणजे तुम्ही माझे पैसे देणार? हो, मीच देणार तुझे पैसे. आणि तुझा हिशोब आज कायमचा संपवणार. शनाया, शनाया प्लीज असं करू नकोस. हे पैसे नको आहेत आम्हाला. शनाया ऐक माझं प्लीज. घे. आज नंतर अविनाश किंवा या घरातल्या कोणत्याही माणसाला त्रास द्यायचा प्रयत्न केलास, या घराकडे वाईट नजरेने बघायचा प्रयत्न केलास तर लक्षात ठेव, माझ्यासारखी वाईट दुसरी कोणी नसेल. मी कशाला यांच्या नादाला लागतोय? पाटकर, मला माझा पैसा मिळाला. आता आपला हिशोब चुकता. चल येतो पाटकर. चला रे. गाईज रिलॅक्स. गेला तो. अनुप्रिया बस ना. बसा बसा, तुम्ही पण बसा. अविनाश ये ना, बस. ये ब्रेकफास्ट कर, ये बस. अनु ये ना तू. आई बसा, तुम्ही बसा. प्रथम बस बाळा. शनया,
अगदी देवासारखी धावून आलीस ग बाई. खूप खूप आभारी आहे मी तुझी. खरंय शनाया, तू जर आज पैसे दिले नसतेस ना तर त्या तेलंगने पुन्हा एकदा आम्हाला सगळ्यांना घराबाहेर काढलं असतं. तू नाही होऊ दिलंस असं. तुझे हे उपकार आम्ही कोणी कधीच विसरणार नाही. हो ना भाऊजी? शनाया, काय केलंस तू हे? कशासाठी? काय अगं मी मदतच केली आहे. अगं हो शनाया, तू तू सरळ त्याला 2 लाख रुपयाचा चेक देऊन टाकलास. हे बघ, तुझा हेतू कळतोय मला, पण रिलॅक्स रिलॅक्स अनुप्रिया. अगं तुम्ही सगळेजण माझ्यासाठी किती करताय, मग मी तुमच्यासाठी एवढं केलं तर त्यात काहीच चुकीचं नाहीये. नाही शनाया, एकच मिनिटं. पैशांसाठी करत नाही होत आम्ही ते सगळं. माहितीये मला, तुम्ही कोणीच पैशांसाठी मदत करणारी माणसं नाही आहात. पण मी कोणी परके आहे का तुम्हाला? मी या घरात आले ना त्याच वेळेस या घराला तुम्हाला सगळ्यांना माझं मानलंय मी. मग माझी माणसं जर अशी प्रॉब्लेम मध्ये असतील तर मी त्यांना मदत नाही करायचं? हा, बाय द वे, आज माझी डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहे. ते फॉलोअपसाठी बोलवले, जायला लागेल मला. हो का? मग कशी जाणार आहेस तू? अविनाश येईल माझ्यासोबत. येशील ना? थँक्यू. ए थांबा थांबा, नाश्ता तरी करून जा. अवीन एवढी फळं आणली तुझ्यासाठी, तुला गोळ्या घ्यायच्या आहेत ना? हा अवी, का का तू का राजन का फळं घेऊन ये ना अनु. आणते आणते. हे पिऊ, चॉपिंग बोर्ड आणि सुरी दे ना, ती पण ओट्यावर ठेवली आहे. आई, तुला पटलंय काय? नाही, मग का नाही बोललीस तू? मला एक कळत नाही, आपल्या घरातले कसे काही नाही बोलले? मला तर पिहू काहीच कळत नाही. काय आपल्याकडे पैसे नाही आहेत त्या तेलंगला द्यायला, मान्य आहे, पण शनायाकडनं पैसे नाही घ्यायला हवे होते. उद्या तिला उगीच चुकीचं नको वाटायला. काही नाही वाटणार तिला. उलट आपण तिच्याकडून फेवर घेतलं ना तर ती आपल्या लाईफमध्ये जास्त इन्व्हॉल्व्ह होईल. ती फक्त इन्व्हॉल्व्ह नाही होणार, आपल्याला डॉमिनेट करेल. पिहू, जरा हळू बोलशील का? कोण ऐकील ना ती. आणि काय तिला तिचं आयुष्य नाहीये आपल्या लाईफमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला? काही बोलतेस तू? नाही, हे खरं आहे की आपण तिच्याकडनं पैसे घ्यायला नको होते, पण बाकी तू हे जे काही बोललीस ना ते अजिबात पटलं नाहीये मला. कधी कधी काही बोलतेस तू पिहू. माहीत नाही आई, पण मला त्या शनायाचे इंटेन्शन्स बरोबर वाटत नाहीये. उगाच नाही कोणी एवढी मोठी रक्कम देणार, त्याच्या बदल्यात तिला काहीतरी हवंच असतं. पण काय? बस ऐक ना अविनाश, जरा बेल्ट लावतोस का? हात खूप दुखतायत माझे, त्याने प्लीज. हा सेफ्टी बेल्ट घालायला मला जास्त आवडेल.
डबा? अहो डबा विसरला होता तुम्ही. काय हो, आत्ताच तापातनं उठलात ना? प्लीज बाहेरचं खाऊ नका, प्लीज प्लीज. डबा नीट भरलास ना? नाही, भाजीत कालसारखे खडे निघायचं नाही तर. गंमत करते मी. गमतीत पण असं नाही होणार. एकदा झालं ते चुकून झालं, माहितीये मला. काय अनुप्रियाकडून अशा चुका कधीच होत नाहीत. आत्ताच उदाहरण घे ना. मी विसरभोळा. मी डबा विसरून आलो होतो, आणून दिला तिने आठवणीनं. ती नसेल तर काय होणार आहे माझं देव झालं. कालचा याचा राग कुठे गेला? लगेच कसा या युजलेसची गोड गोड बोलायला लागलाय. मला आता काहीतरी मोठं करावं लागेल यांना कायमचं एकमेकांपासून तोडण्यासाठी. जा आता, नक्की. सावकार जा. चल येतो. धर, चांगलाय डबा. तू काळजी घ्या. हो, तुम्ही गाडी सावकाश चालवा. हो हो तिची पण काळजी घे. हो.